ठळक घडामोडी. कोपरी पाचपकाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनीच परवानगी दिली होती असा दावा करत यासंबंधी फोनवरून झालेल्या संभाषणाचा पुरावा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांनी सर्वांसमोर उघड केलाय. तसेच निवडणूक लढण्यासाठी 2 कोटी रुपये घेतल्याचे पुरावे 42 तासात जाहीर करा किंवा आरोप मागे घ्या, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन असा इशाराही त्यांनी चव्हाण यांना दिला आहे. कोकण पट्ट्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस पक्षाला फारशा जागा मिळाल्या नाहीत. या कारणावरून नाराज झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी बंडखोरी केली असून त्यामध्ये कोपरी पाचपकाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनोज शिंदे यांचा समावेश आहे. बंडखोरी केल्यामुळे शिंदे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बंडखोरी करून निवडणूक लढण्यासाठी मनोज यांना 2 ते 3 कोटी रुपये मिळाले असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला होता. दरम्यान मनोज यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना उत्तरे देत शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलाय. कोपरी पाचपकाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना मी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी बिनधास्तपणे अर्ज दाखल करण्यास सांगितले होते असा दावा करत मनोज यांनी त्यांचे पुरावे म्हणून त्या संभाषणाची ध्वनिफीत ऐकून दाखवली. 2 ते 3 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करताना माझी किंमत तरी नीट करायला हवी होती, कारण इतक्या किमतीच्या माझ्याकडे गाड्याच आहेत. आम्ही आमच्या व्यवसायातून सर्वाधिक आयकर भरतो, त्यामुळे 50 किंवा 100 खोके घेतल्याचा तरी आरोप करायचा होता असंही मनोज शिंदे म्हणाले. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ब्रह्माळा तलाव परिसरापाठोपाठ लोढा आमारा येथे मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी तुम्ही केलेल्या कामामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा भावना नागरिकांनी व्यक्त करत जनसेवक आमदार केळकर यांना पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार केलाय. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. केळकर हे सुद्धा शहराच्या विविध भागात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर संजय केळकर हे सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉकची ठिकाणे असलेल्या भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज ढोकाळी कोलशेतोड येथील लोढा आमारा या गृहसंकुलातील सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची भेटीगाठी केल्या. या भेटीत नागरिकांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणजे संजय केळकर अशा भावना व्यक्त करत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. यावेळी निवडणूक उमेदवार प्रतिनिधी सुभाष काळे, भाजपचे मेघनाथ गरज, संतोष साळुंके तसेच भाजपा जैन प्रकोष्ठ समाजसेवक राकेश जैन व गृहसंकुलातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोढा आमारा या गृहसंकुलातील परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी येतात. या नागरिकांसोबत मॉर्निंग वॉक करत केळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. ठाणे महापालिकेचा तयार करण्यात आलेला विकास आराखडा बांधकाम व्यावसायिक धार्जिण आहे. आराखडा तयार करताना तो बांधकाम व्यावसायिकांच्या मनासारखा तयार व्हावा याकरिता प्रति चौरस फुटामागे 300 रुपये दर घेतला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन काही लोकांनी करोडो रुपये वसूल केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना मात्र याबाबत काहीच माहीत नाही असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाणे महापालिकेने विकास आराखडा तयार केला. या विकास आराखड्यावर सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. हा विकास आराखडा म्हणजे पूर्ण खारेगाव उद्ध्वस्त करणारा आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात जाऊन याबाबतचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. हा संपूर्ण आराखडा बांधकाम व्यावसायिक धार्जिण असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. मुंब्रा शहरात ज्या ठिकाणी आम्ही मैदान मागत होतो त्या 6 एकरच्या जागेवर स्मशानभूमीचे आरक्षण टाकण्यात आले. याकरिता 6व्या मजल्यावर ज्या व्यक्तींची मक्तेदारी चालते त्याने हा सर्व प्रकार केलाय असा आरोप आव्हाड यांनी केलाय. विकास आराखडा ठाण्यातील 2 ते 3 बांधकाम व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेला आहे. हा आराखडा तयार करताना तो बांधकाम व्यावसायिकांच्या मनासारखा तयार व्हावा याकरिता प्रति चौरस फुटामागे 300 रुपये दर घेतला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन काही लोकांनी करोडो रुपये वसूल केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना मात्र याबाबत काहीच माहीत नाही. मुख्यमंत्री निष्कारण बदनाम होत आहेत असेही आव्हाड म्हणाले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार रॅलीत कळवा पूर्व भागातील मतदारांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्षासह मित्र पक्षाचे असंख्य कार्यकर्ते हातात नजीब मुल्ला यांच्या विजयाचे फलक व झेंडे फडकवत नजीब मुल्ला यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. त्यात महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय दिसत होता. महायुतीचे स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या प्रचार रॅलीत विशेष उपस्थिती लावल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना, भाजप, RPI आठवले गट, RPI कवाडे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांचा प्रचार दौरा प्रभाग क्रमांक 25 मधील पारसिक बोगदा, अधिकारी चौक, शिवसेना शाखा, अष्टविनायक चौक, पवनपाडा, भगवान नगर, म्हात्रे कंपाऊंड, चंद्रकांत कळंबे शाखा, आतकोणेश्वर नाका, आतकोणेश्वर नगर, आनंद विहार, शिवशक्ती नगर, राजेंद्र सप्ते यांचे जनसंपर्क कार्यालय, गोलाई नगर या भागातील मार्गावरून आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मतदारांनी जोशपूर्ण वातावरणात नजीब मुल्ला यांच्या या प्रचार रॅलीचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना विभाग प्रमुख विजय शिंदे, शहर प्रमुख धनंजय शिंदे, महिला जिल्हा संघटक लता पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, उमेश पाटील, मनोज लासे, विजया लासे, अनिता गौरी, गणेश साळवी, राजेंद्र साप्ते आदी यावेळी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्राच्या विविध भागात मंजुरीपेक्षा अधिक आकाराचे उभारण्यात आलेले होल्डिंग काढून टाकण्याची कारवाई प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी केली असून त्या पाठोपाठ आता गेली अनेक वर्ष या होल्डिंगद्वारे पैसे कमवणाऱ्या 52 होल्डिंग मालकांना प्रशासनाने दंडाची नोटीस बजावली. या दंडाची एकूण रक्कम 10,96,19,574 रुपये इतकी असून या कारवाईमुळे होल्डिंग मालकांचे धाबे दणाणलेत. घाटकोपरमधील होल्डिंग दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदा होल्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या मुद्द्यावरून टीका होऊ लागतात ठाणे महापालिकेने बेकायदा जाहिरात फलकांविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाई शहरातील 49 जाहिरात फलकांवर पालिकेने कारवाई केली होती. 49 पैकी 5 जाहिरात फलक पूर्णपणे निष्कासित करण्यात आले होते, तर परवानगीपेक्षा जास्त आकाराच्या 44 जाहिरात फलकांचा अतिरिक्त भागाचा फक्त पत्रा काढण्यात आला होता. ठाणे महापालिकेची परवानगी नसताना अनधिकृतपणे गेली कित्येक वर्ष जाहिरातबाजी करून पैसे कमवणाऱ्या जाहिरात फलक मालकावर पालिकेने कोणताही दंडाची कारवाई केली नव्हती. यामुळे पालिका केवळ कारवाईचा दिखावा करत असल्याची टीका झाली होती. तसे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओळा माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचेंगे यांनी पालिकेला पत्र पाठवून दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच स्थळ पाहणी अहवाल चुकीचा देऊन पालिकेची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. 8 दिवसात कारवाई केली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतरही पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे पाचंगे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर पालिकेने आता गेली अनेक वर्षे या होल्डिंगद्वारे पैसे कमवणाऱ्या 52 होल्डिंग मालकांना प्रशासनाने दंडाची नोटीस बजावली असून या दंडाची एकूण रक्कम 10,96,19,574 रुपये इतकी आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.